गडचिरोली जिल्ह्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत राज्य शासनाने 1 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 22 जुलै रोजी गडचिरोली येथील कृषी विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे। या निमित्ताने जिल्ह्यात वृक्ष लागवड पंधरवडा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 40 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी त्यांनी वृक्ष लागवडीनंतर झाडे जिवंत राहण्यासाठी प्रत्येक झाडाची 1 वर्षाची जबाबदारी निश्चित करण्याचे सांगितले। केवळ वृक्षारोपण नव्हे तर त्याचे संरक्षण व संवर्धन हाच खरा पर्यावरण पूरक दृष्टिकोन असून यासाठी शासकीय यंत्रणा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असेही त्यांनी नमूद केले आहे। 1 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्यातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असून त्याची यशस्वी अंमलबजावणी वृक्ष लागवड पंधरवाड्याच्या माध्यमातून करायची आहे। यासाठी जिल्ह्यातील नागरिक, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, वन संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे। बैठकीत या मोहिमेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून विविध विभागांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजरबेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हा उपक्रम अंतर्गत 1 कोटी वृक्ष लागवड ची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। जुलै 22 पासून एक पंधरवाडा इथे आपण 40 लाख वृक्ष लागवड ची सुरुवात आपण करणार। याच्यामध्ये जवळजवळ 50 डिपार्टमेंट्स गडचिरोली जिल्ह्याचे आणि 15,000 आपले कर्मचारी आणि अधिकारी ते सहभाग घेतील। याच्यामध्ये वेगवेगळे विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सोशल फॉरेस्ट्री, जिल्हा परिषद, नगर पंचायत, रेशीम विभाग अशा 50 डिपार्टमेंट्स याच्यामध्ये सहभाग घेणार आणि फक्त वृक्ष लागवड नाही, वृक्ष जतन करण्याकरिता पण कर्मचारी यांना आपण जबाबदारी आपण देतोय। माझं आव्हान राहणार की जे आपले विद्यार्थी आहे, सर्व नागरिक, सर्व संस्था आहे त्यांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यावं जेणेकरून हे पूर्ण जे आपला वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे हे यशस्वी होणार। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।